माळेगाव नंतर आता बारामती नगरपालिकेतही पत्नीच्या जागी पती कारभार करत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं होतं। विशेषतः महिला उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या। स्थानिक पातळीवर महिलांना संधी देत त्यांचा सन्मान केल्याची भावना व्यक्त होत होती। या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणाचा आदर्श उभा राहिला अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली। मात्र सध्याच्या घडामोडींमुळे या अपेक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। निवडून आलेल्या काही महिला नगरसेविकांच्या जागी त्यांच्या पतींची सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि प्रशासकीय कामकाजात वाढती उपस्थिती दिसून येत असल्याची चर्चा आहे। अधिकृत पद महिलांकडे असताना प्रत्यक्ष बैठका, निर्णय प्रक्रिया आणि अधिकाऱ्यांशी संवाद यामध्ये पती हस्तक्षेप करत असल्याचं बोललं जात आहे। नुकतीच कचरा डेपो इथं घनकचरा व्यवस्थापन आणि विक्री प्रक्रियेसंदर्भात महानगरपालिकेच्या नगरसेवक व सभापती यांची बैठक पार पडली। या बैठकीत संबंधित महिला प्रतिनिधी अनुपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र त्यांच्या पतींची उपस्थिती आणि सहभाग लक्षवेधी ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे नगरसेवक की पतिराज असा सवाल उपस्थित केला जातोय। नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजातही काही ठिकाणी पतींचा वावर वाढल्याची चर्चा आहे। कर्मचारी वर्गामध्ये याबाबत नाराजी असल्याचंही समजतंय। अधिकृत अधिकार नसताना काही जण निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्यास प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त होतीये। महिला आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना राजकारणात संधी देण्यामागील उद्देश त्यांचे नेतृत्व विकसित होणं हा आहे। मात्र प्रत्यक्षात पतींचा कारभार सुरू असल्याची भावना बळावल्यास महिला धोरणांच्या प्रश्नांवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात। या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित महिला प्रतिनिधी, नगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासन यांची अधिकृत भूमिका काय आहे याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय। बारामतीतील हा प्रकार पुढे कोणते वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।